नमस्कार, मी विष्णू बुरे. तर आपण आता उरणमध्ये आपल्या पाठीमागे बघू शकता महात्मा गांधीचा पुतळा आहे. इथे मोठ्या संख्येने इथं नागरिक जमलेले आहेत. आता नवी मुंबईची घटना ताजी असताना उरण शहरातून एक घटना समोर आली आहे की 22 वर्षीय यशस्वीचा उरण पनवेल हायवेवर क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्याच्याच निदर्शनासाठी इथे मोठ्या प्रमाणात आणि जे उरणच्या महिला आहेत, तरुणी आहेत, त्यांच्यामध्ये संतापाचं वातावरण. मॅडम, काय सांगाल? आता एका महिन्यात ह्या 2 घटना झालेल्या आहेत, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण आपण बघाल तर प्रामुख्याने वाढत आहे. आपण बघाल नुकतीच एक घडलेली घटना आहे, अक्षता म्हात्रे हिची सुद्धा जी काही घटना घडली ती घरातून निघून गेली आणि पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार तिच्यावर केला. ही सुद्धा एकदम खेदाची बाब आहे. ती घटना ताजी असतानाच, महिलांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच आता ही एक यशस्वी शिंदे ही नावाची जी काही कन्या आमची उरणची, ही जी उरणमधून गेली आणि मला सुद्धा फोन आला खारघरमधून. तिची जी मैत्रीण होती तिने सांगितलं की माझी मैत्रीण हरवलेली आहे आणि उरण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून सुद्धा तिचा फोन ट्रेसिंगला टाकला नाही आहे. 72 तास पोलीस कशाची वाट बघतात हा सुद्धा एक विचार करण्यासारखी गंभीर बाब. कोणाची वाट बघतात? अशा महाराष्ट्रामध्ये किती निर्भया होणार आहेत आणि आपण त्याची वाट बघणार आहोत. खऱ्या अर्थाने त्या मुलाने जिच्यावर अत्याचार केला त्याच्यावर पोस्को अंतर्गत उरण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आजही आहे. मग ते असे आरोपी मोकाट का फिरतात? आणि अशा ठिकाणी जेव्हा भाडोत्री जेव्हा इकडे येतात आणि राहतात तर त्यांचे फॉर्म भरण्याची सुविधा उरण पोलीस स्टेशन येते किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, तर त्यांचे फॉर्म भरून व्हेरीफाय का केले जात नाहीत? असे लोक या ठिकाणी येतात उरणमधून. आता रेल्वे चालू झालेली आहे आणि अशाच लोक बाहेरून इथे वास्तव्य वाढलेलं आहे. अशा लोकांचं सुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे का? उरणमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, पण समाजाच्या भीतीपोटी त्या अशा काही गोष्टी लपवून ठेवतात. म्हणूनच अशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. आज त्या मुलीचा लगेचच फोन ट्रेस झाला असता तर ती आपल्यामध्ये असती. तिला कुठे ती हाकेच्या अंतरावर होती, म्हणजेच तिला उरणच्या वेशीवर आणून टाकण्याचं धाडस सुद्धा या नराधमांनी केलं. ते कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत असं नाही, पण स्त्री ही उपभोगाची वस्तू नाही आहे. तिला सन्मानाने बघलं पाहिजे. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदला. इथं माझे सगळे बांधव आहेत, यांना सुद्धा मला नम्रतेची विनंती करायची आहे की ही स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला गेला पाहिजे. तो कुठल्या जातीचा होता, कुठल्या धर्माचा होता हा विचार करण्याची आता गरज नाही. तुम्ही मानसिकता बदला, तरच या आपल्या समाजातल्या लेकी बाळी ह्या सुरक्षित राहतील आणि महाराष्ट्रातले अत्याचार, अन्याय हे कमी होतील. यशस्वीताईवरती जो अन्याय केलाय तो मुस्लिम आहे, त्याचं नाव आहे दाऊद शेख. त्या दाऊद शेखला आम्ही मुस्लिम महिला आहात, आमच्या ताब्यात द्या. आमचा मुस्लिम आहे म्हणून आम्ही त्याला पाठीशी नाही घालणार. त्याला आमच्या ताब्यात द्या. त्याला आम्ही काय करायचं आणि कसं करायचं ते आम्ही करू. तुमची गरज लागणार नाही. फक्त तुमचा पाठिंबा ठेवा आणि मुस्लिम लेडीज काय करते ते तुम्ही खाली बघत राहा. आम्हाला आमच्या या ताईला, अक्षरा ताईला, ह्यांना सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. आज आमची ह्या महिला आहेत, या मुली आहेत. मग का आमच्या महिला नाहीत, आमच्या मुली नाहीत? आमच्या महिलांवरती, आमच्या मुलीवरती अन्याय नाही होणार का? हा अन्याय सगळ्यांवर होऊ शकते. असं न व्हावं म्हणून आम्ही ह्या ह्याच्यामध्ये उतरलेलो आहोत. आणि कुठल्या पण ह्याच्यामध्ये असलं तर आम्ही पुढे असतोच आणि राहणारच. म्हणून ह्या जातीभेदीवरती जाऊ नका. काल देण्याच्या विषयाने शिव्या दिल्या, रागाच्या भरात दिल्या, सगळ्या ज्यात त्यांचा वाजीर होता. पण आपल्या हिंदू बांधवांनी, हिंदू महिलांनी सगळ्यांनी त्यांना समजावलं का कोणाला शिवी देऊ नका, कोणाला उद्धट बोलू नका. त्या आपल्याच महिला आहेत, पण त्या रागाच्या भरात बोललेत, ते आम्ही सोडून दिलंय. पण तुम्ही असं समजू नका, इथल्या ज्या आम्ही महिला आहोत, आमच्या खानदानी माणसं आहोत आम्ही. खानदानी इथे आयरू गैरू नतू खैरू इथे आलेले नाही आहेत. हे बाहेरच्या देशातले आलेले इथे राहिलेले आहेत. ह्याची इन्क्वायरी पोलिसांनी केली पाहिजे. पोलीस स्टेशनला त्यांची इन्क्वायरी आहे का ती बघितली पाहिजे. कारण हे असे येतील, नशे करतील, अशा मुलींची इज्जत करतील, मुलींना बाहेर जाऊन देणार. कारण उरणच्या ह्या भूमीमध्ये ह्याच्यामध्ये कधी काही होत नाही. म्हणून तुम्ही ह्याच्यावरती लक्ष द्या. बस आम्ही पण आई वडिलांना सांगतो की पॅरेंट्स, आई वडील असतील तर त्यांनी एक मैत्रीणसारखं तिचा संपर्क साधावा. आई वडिला एक मैत्रीण म्हणून त्या मुलीला विचारायचं, मी तुझी मैत्रीण आहे, काय तुझ्या मनात असेल ते मला सांग. आणि आई वडील हे दुश्मन नसतात. जर आई वडिलांना कुठली गोष्ट सांगितली तर ते नेहमी सोल्युशन काढतात आणि त्यापासून आपल्याला बचाव करतात. आई वडील सर्वात आपले आई वडील असतात.
आपण सगळे एक आहोत आणि प्रत्येकाने मुलीची जबाबदारी आईने. आमची एवढीच इच्छा आहे आता की त्याला फाशी व्हायला हवी. एकमेव उपाय आहे त्याच्यावरती. भारताचे कानून असेच वर्षानुवर्ष केस चालणार, भडवा सुटणार एक दिवस. त्याला फाशी म्हणजे फाशी, त्याला मरणोत्तर यात्रा द्या आणि आम्हाला फाशी पाहिजे. आम्हाला फक्त त्याला फाशी व्हायला हवी आहे, बाकी दुसरं आमचं काहीच म्हणणं नाही. त्याला त्याच्यावर केस झालेली चालणार नाहीये. एवढी निर्घुण हत्या केली एका स्त्रीची. हिंदू मुसलमान वाद गेला तुला. त्याला पहिले शिक्षा हवी आहे, फाशीची. सामान्य नागरिकांना टाळाटाळ करतात, काय सांगाल पोलीस? आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला याच्यामध्ये पक्षपात नकोय, आम्हाला फक्त न्याय हवाय. आम्ही त्याच्यासाठी एवढं सगळं तरुण जमलोय. काही करत नाही सरकार, कोणी काही करत नाही. आमच्या हातामध्ये द्या त्याला जनतेच्या ताब्यात देणार नाही. आम्हाला जनतेच्या ताब्यात द्या. आम्ही त्याचा काही न्याय निवाडा करतो. आम्हाला महिलांच्या ताब्यात देणार आहे सरकार. सरकार काही करणार नाही. ये तो उरन के लिए बहुत बड़ी शर्म की बात है कि उरन में ऐसा हुआ, और ये हुआ भी ऐसा कि ये सब मुसलमान, हिंदू मुसलमान का ये आरोप आ रहा है. न ये हिंदू था, न ये मुसलमान था, ये एक दरिंदा था, वैशी दरिंदा था. ये हमने बोले कि हमारा मुसलमान है करके, और ये बाहर से लोग आते हैं यहाँ पर भाड़े पे घर लेते हैं, और ये इनके ही साथ नहीं, ऐसे कितने मुसलमानों के साथ भी हुआ है. लड़कियों को ख़राब करते कोई सामने नहीं आता. ये तो इतनी बोलते ना दर्दनाक है कि ये इंसान ने कौन भेड़िया दरिंदा था. ये इंसान तो बोल ही नहीं सकते इसको हम लोग. कलंक बोले तो बहुत बड़ा धब्बा है. इसको जैसा उसने किया है ना बच्ची के साथ हमारे गांव की, उसको भी वैसा ही मारना चाहिए. इसको फांसी दे के इतनी आसान मौत नहीं देना चाहिए. जैसा इसने किया है वैसा ही उसके साथ भी होना चाहिए. और उसकी भी एक बहन है, आज नहीं कल उसके साथ भी ऐसा ही होगा जो उसने किया है. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, काय सांगाल? पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर काय परिस्थिती होती पोलीस स्टेशनमध्ये? कालच्या घटनेनुसार तिच्या आईने असं सांगितलं की तिचे वडील आणि सर्व त्याचा परिवार गेला होता. तिच्या आई वडील वगैरे सर्व गेलं होतं. तर पोलिसांनी त्यांची काय मिसिंग झाल्याची पोस्ट म्हणजे घेतली नाही, त्यांची तक्रार घेतली नाही. आणि तक्रार घेतली नाही म्हणून पोलिसांनी त्यांना सांगितलं, त्याच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही तिथं त्या ठिकाणी जा आणि तिला शोधून आणा. हे पोलिसांचं काम नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून कायदा हा निर्माण केलेला आहे सुव्यवस्थेसाठी, परंतु हा कायदा कुठेतरी पोलीस अधिकारी हा डावलण्याचा प्रयत्न करत आहे. तिची आई काल रडत होती आणि सांगत होती की पोलिसांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे हेल्प केलेली नाही. दुसरी गोष्ट, कालच एक असा महत्त्वाचा मुद्द्याचा झाला की हनुमान कोळीवाडाच्या पाठीमागे जे काही संडास आहे, मोठं संडास बांधलेलं आहे, त्या संडासच्या बाजूमध्ये मुस्लिम समाजाची ड्रग्सची लोक पकडली. काल 4 जण पकडले, गांजा पकडले. आज उरण तालुक्यामध्ये हे गांजा विकणारे आणि गांजा पिणाऱ्यांना जर अटक केलं, ही नशाबाज लोक अटक केली आणि त्यांना कायमचं जर याच्यामध्ये ठेवलं, जेलमध्ये ठेवलं, तर निश्चित प्रकारे हा तरुण पिढी जो चाललेला आहे नशेच्या आहारी, तर निश्चितप्रमाणे आमच्या आया बहिणी हा सुरक्षित राहतील. कारण जी मुलीवर अत्याचार झाला ती माझीच मुलगी असे समजून मी आज ही या ठिकाणी स्टेटमेंट देत आहे. मुलीला न्याय कधी मिळेल? पोलीस बोलतात 2 दिवस लागतील. 2 दिवस लागतात का? आज बँगलोरला इंटरनेट एवढा फास्ट चालू आहे. आज आरोपीला उरणमध्ये घेऊन या आणि सर्व महिलांच्या इथे सामील करा. त्याला फाशी नाही द्यायची, उरणच्या महिलांकडे सामील द्या. उरणच्या महिला बघतील काय करायचं आहे त्याला. बस मला एवढं. त्याला फाशीची शिक्षा नाही झाली पाहिजे. त्याला आमच्या महिलांच्या ताब्यात दिला पाहिजे. जसं त्याने तिला मारलं तसं आम्ही त्याला मारणार. तिला ज्या वेदना झाल्या त्या त्याला झाल्या पाहिजे. कारण हे मॅटर कोर्टात जाईल, कोर्टात तारखेवर तारीख येईल, 15 तो गबंद म्हातारा होईल, फाशी दिली एका दमात जाईल. तसं नको. जसं तिला मारलं ना तसं त्याला तो व्हायला पाहिजे. ती तडफडली तसं तो तडफडला पाहिजे. अतिशय वेदनादायी अशी घटना आहे. याच्यामध्ये आई वडिलांनी रात्री 8 वाजता पोलिसांना मुलगी हरवल्याची खबर दिली आणि रात्री 12:30 वाजता पोलिसांनी त्याच दिवशी मध्यरात्री 12:30 वाजता मुलीची बॉडी ताब्यात घेतली. फोन नव्हते, परंतु लोकेशन सॅटेलाइटच्या माध्यमातून काय झालंय, कसं झालंय, कोण कोणासोबत होतं, कोणी कुणाला फोन केले, याच्यावरनं मार्ग काढत काढत आज इथपर्यंत आले. आरोपी पळून गेला हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या संबंधित जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या 3 टीम, कारण तो आरोपी इकडचा नाही, तो हरामखोर कर्नाटकचा आहे आणि तिकडे पोलिसांच्या 3 टीम गेलेल्या आहेत.
मी तुम्हाला विश्वासाने सांगते, जे आमदार साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या 2 दिवसामध्ये हा हरामखोर पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. झालेली गोष्ट ही वाईट आहे, परंतु ज्या काही गोष्टी, ज्या डेव्हलपमेंट पोलीस करतायत, जसं आता आमदारांनी सांगितलं की आता जर इथे सगळं सांगितलं तर ती मदत कळत नकळत आरोपीला होईल. आपल्याला त्याच्या मुसक्या आवळायच्या आहेत, त्याला आणायचं इकडे आणि त्या हरामखोराला फाशीवर लटकवायचंय. आज तुम्हाला सगळ्यांना सांगतेय, कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हरामखोर सुटणार नाही. याला फाशीची शिक्षा होणार. एक आई म्हणून मलाही तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, आज मोठ्या संख्येने तुम्ही आलाय, आपल्या मुलींवर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. हे तुम्ही लक्षात घ्या. एक आई म्हणून मला पण मुलगी आहे, आपली बहीण, पोरं आहे तिथे मोठ्या संख्येने. आपली बहीण काय करते, कुठे जाते माहिती पाहिजे. आईला पण माहिती पाहिजे काय या हरामखोरांची बिशादे आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये येण्याची. या गोष्टी समजून घ्या. त्यांना सोडणार नाही, त्यांना तर मरेपर्यंत फाशी आहे. पण आणखीन पोरी वाचवायचे का नाही आपल्याला? का असेच मोर्चे काढायचे? आपल्याला असेच मोर्चे काढायचे? आपल्या बहिणी वाचवायच्या नाही? समजावा पोरींना, बोला पोरींची, त्यांना विश्वासात घ्या. आई म्हणून, बहीण म्हणून, भाऊ म्हणून, बाप म्हणून ही गरज आहे काळाची. पोलीस त्यांचं काम करणार. आरोपी पकडणार का? 1000% पकडणार. त्याला फाशी होणार का? 1000% होणार. पण एक गेली, दुसऱ्या नांगेत असतील, आपल्याला माहित नाही. अशाच मारून काटून कुठेतरी टाकतील आणि आपण परत हेच करायचं. त्याच्यासाठी जनजागृती पण करा, हे मला तुम्हाला सांगायचंय. आणि म्हणून आपली पोरगी गेली आहे, उरणची पोरगी महाराष्ट्रातली पोरगी आहे, आणि त्यामुळे त्या मुलीसाठी आपण लढणारच, फाशी होणारच. या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सीपींशी बोलले, आमदारांशी बोलले. कुठल्याही पद्धतीची हयगय केली जाणार नाही आणि त्याला इथे आणून मरेपर्यंत फाशीवरती लटकवल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. तिचा झालेले अत्याचार, तिचे झालेला अति तीव्र शब्दामध्येही ज्याचा उल्लेख करता येत नाही असा निर्गुण खून, आणि त्याच्याकरता पोलिसांनी चालू केलेली आरोपी आयडेंटिफाय होणं, तिच्याबद्दलचे सर्व सीसीटीव्ही मिळणं आणि तिचा आरोपी आयडेंटिफाय झालेला आहे. सकाळपासून, कालपासूनच पोलीसच्या 2 टीम या कर्नाटकात ज्या गावी तो आहे त्या गावी गेलेल्या आहेत. लवकरच आरोपीला पकडला जाईल आणि तुमच्या आणि आपल्या मनात एकच आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे. ती नक्की होणार आहे, ही आम्ही तुम्हाला सांगतो. विषयाकडे धावतायत. तुम्ही गावात सीसीटीव्ही आहेत का? आम्ही आमदारांकडे का थांबलो? सर्व ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. ती जिथून निघाली, जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सीसीटीव्ही आहेत. जिथे नाही आहेत तिथे सीसीटीव्ही लावले जातील. आरोपीला फाशी देणं हे तुमचं आणि आमचं उद्दिष्ट आहे. 100% ते यशस्वी होईल. काळाने मनातला तुमचा क्रोध हा आम्हालाही तेवढाच आहे. म्हणून काल सकाळपासून आतापर्यंत फक्त आणि फक्त तेवढंच करतोय. सतत पोलिसांशी संपर्कात आहोत. जिथे टीम गेल्या आहेत ते समाधानपूर्वक आहे. आपल्याला थोडा वेळ पोलिसांना द्यायला पाहिजे का नको मला सांगा. आणि काल मी त्या शिंदे कुटुंबियांनी माझ्या शब्दावर बॉडी ताब्यात घेतली. आपण तिचे अंत्यसंस्कार केले. त्या बॉडीचे काय हाल झालेले हे तुम्हाला मी आता सांगून अजून दुःखावर मीठ सोडायचं नाहीये. पण तिची योग्य वेळी विल्हेवाट लावणं, कारण आरोपी आज जरी भेटला तरी कर्नाटकातून आणायला त्याला 24 तास लागणार आहे. हा आता त्या कुटुंबातला शिंदे हा इथेच आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून काल निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्याकरताच संध्याकाळी 5 वाजवलं. जिथपर्यंत आई वडिलांची संमती नव्हती आम्ही बॉडी घेणारच नव्हतो. पण शेवटी त्या बॉडीला जो दुर्गंधी वाटायला लागली त्याच्यामुळे कुटुंबियांनी निर्णय घेतला आणि आम्ही त्याला समर्थन दिलं आणि ती बॉडी ताब्यात घेतली. काल विल्हेवाट लावलं. आज त्यांच्या धार्मिक विधीप्रमाणे विधी झाला. प्रकाश कांबळे इथे. आता राहिला प्रश्न आरोपीचा. एक तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे जो पोलिसांकडून आलाय, पोलिसांच्या वरिष्ठ लोकांकडून आलाय, सगळ्यांकडून आलाय. त्या आरोपीला पूर्ण शिक्षा होईल. तुमच्या माझ्या मनातली फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि याच्याकरता 100% कटिबद्ध आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आमचं म्हणणं असं आहे
की काल तर पहिल्यांदा ती मुलगी काल सकाळी हरवली होती, संध्याकाळी तिची FIR झाली की बाबा ती हरवली आहे. परवा रात्री गुरुवारी. त्यानंतर काल ही संध्याकाळी तिचा मोबाईल ट्रॅकिंगला टाकला. जर त्याच्या आधी टाकला असता तर कदाचित ती वाचली असती. दुसरी गोष्ट अशी आहे की उरण या परिसरामध्ये अंमली पदार्थाचं सर्रास सेवन होतं आणि सगळे युवक आहेत बरेचसे हे या अंमली पदार्थाच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेत आहेत. ही दुसरी गोष्ट. आणि या ठिकाणी अशी म्हणजे हिंदू मुस्लिम असा जो काय मेसेज फिरतोय लव जिहाद वगैरे, तर उरणमध्ये मुस्लिम असू द्या किंवा हिंदू असू द्या किंवा सगळ्या जाती धर्माचे लोक आजपर्यंत सलोख्याच्या वातावरणामध्ये राहिलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हिंदू मुस्लिम हा वाद पेटवण्याचा कुठेतरी म्हणजे कोणतरी एक वेगळं प्लॅन करतंय असं आम्हाला वाटतंय. हा खरं तर माणूस होता, हा बाहेरचा होता आणि आमच्या उरणच्या लेकीला असा अपकृत्य करून त्यांनी उरणच्या वेशीवर तिला खरं तर टाकलेली आहे. हे उरणच्या संस्कृतपणाला लागलेला काळिमा आहे. तो आरोपी हा 24 तासाच्या आत तुम्ही लवकरात लवकर अरेस्ट करून त्यांना फास्टॅगमध्ये ही केस चालवून याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमच्या उरणच्या सगळ्याच लेकींची आणि आमच्या सगळ्याच भावांची मागणी आहे. यावर तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा आणि हे अंमली पदार्थाचं सेवन ज्या पद्धतीने चालत ते त्वरित बंद व्हावे अशी आमच्या सगळ्यांची उरणच्या महिलांची तुमच्याकडे एक मागणी आहे.